नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, EPS 95 पेन्शनधारकांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलेलो आहे. बातमी आहे EPS 95 पेन्शन थकबाकी अपडेट 2026. दुहेरी लाभ कोणाला मिळणार? मित्रांनो, नेमकं काय आहे या बातमीमध्ये आपण नक्की बघूया. पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही माहिती सुटणार नाही. मित्रांनो, कर्मचारी पेन्शन योजना म्हणजे EPS 95 ही गेल्या अनेक वर्षापासून निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी वादग्रस्त ठरलेली आहे. म्हणजे EPFO यांनी 2004 पासून प्रलंबित असलेली पेन्शनची थकबाकी नव्याने लागू केलेल्या केंद्रीकृत पेन्शन पेमेंट प्रणाली CPPS द्वारे वितरित करण्यास सुरुवात केली आहे. या पावलामुळे थकबाकीच्या देयकाबाबत फिटमेंट टेबल्स आणि पुनर्गणनेतील समायोजनाबाबत असलेला संभ्रम दूर होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे अनेक वर्ष अंधारात असलेल्या हजारो पेन्शनधारकांना फायदा होणार आहे. मित्रांनो, दुहेरी लाभ म्हणजे काय नेमकं याबद्दल बघूया. मित्रांनो, दुहेरी लाभ म्हणजे निवृत्त कर्मचाऱ्यांना थकबाकी तसेच सुधारित पेन्शन हे दोन्ही लाभ मिळणे. ज्यांनी वैधानिक वेतन मर्यादेपेक्षा जास्त वेतनावर योगदान दिले आहेत आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशनानुसार उच्च पेन्शन योजना निवडली होती, अशा निवृत्त कर्मचाऱ्यांना पुढील लाभ मिळणार आहेत. पहिला आहे थकबाकी म्हणजे एरियर्स. जुनी पेन्शन आणि नव्याने निश्चित झालेल्या पेन्शनमधील फरकाची मागील कालावधीची रक्कम. दुसरा आहे सुधारित पेन्शन म्हणजे रिवाइज पेन्शन. प्रत्यक्ष वेतनाच्या आधारे गणना केलेली जास्त मासिक पेन्शन जी पुढे नियमितपणे मिळेल. यामुळे पात्र निवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत रक्कम तर मिळेलच, शिवाय येत्या काळात वाढीव पेन्शनचाही लाभ मिळणार आहे. मित्रांनो, EPS 95 अंतर्गत बहुतेक थकबाकी गेल्या 10 वर्षातून EPS 95 अंतर्गतची बहुतेक थकबाकी गेल्या 10 वर्षाहून अधिक काळ अनेक निवृत्तांसाठी आर्थिक अडचणीचे कारण ठरली होती. दुहेरी लाभ प्रणालीमुळे पेन्शनधारकांना योग्य मोबदला मिळण्याची खात्री होते आणि भविष्यातील पेन्शन त्यांच्या प्रत्यक्ष योगदानाचे योग्य प्रतिबिंब दाखवते. या सुधारणेमुळे सामाजिक सुरक्षेला बळ मिळते आणि भारतातील पेन्शन व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा दृढ होतो. मित्रांनो, कामगार तज्ज्ञांनी या अपडेटला गेम चेंजर असे संबोधले असून थकबाकीचा निपटारा झाल्याने तत्काळ दिलासा मिळेल आणि सुधारित पेन्शनमुळे दीर्घकालीन स्थैर्य मिळेल असे मत व्यक्त केले आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते EPFO वरील आर्थिक जबाबदाऱ्या वाढतील, मात्र त्याचबरोबर योगदानकर्त्याचा विश्वासही वाढेल. कामगार संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून सरकारने किमान पेन्शन 1000 पेक्षा अधिक वाढवावी अशी मागणीही त्यांनी पुन्हा एकदा केलेली आहे. मित्रांनो, EPS 95 पेन्शन थकबाकी अपडेट 2026 हे भारतीय निवृत्तांसाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे. थकलेले प्रश्न सोडवून EPFOने पेन्शनधारकांना न्याय वागणूक देत थकबाकी आणि सुधारित पेन्शन असे दुहेरी लाभ सुनिश्चित केले आहेत. तर मित्रांनो, कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी? जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.